सांब सदाशिवाय नमः। महानिराञ्जनधूपं दीपं प्रतिगृह्यतामः। मङ्गलं भगवान् विष्णुः मङ्गलं गरुडध्वजः मङ्गलं पुण्डरीकाक्षो मङ्गलायतनो हरिः। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोस्तुते। जय शिव ओंकारा भोले हर शिव ओंकारा ब्रह्मा विष्णु सदा विष्णु सदा शिव अर्धांगीधारा। बोले जय शिव ओंकारा। ओ एकानन चतुरानन पंचानन राजे बोले पंचानन राजे।
करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि कर्पूरगौरेण मनोहरेण सुवर्णपत्रोज्ज्वलसंस्थितेन प्रधितप्रभासो सहसङ्गतेन जगदीशपुरवे वृन्दारमाला मंदारमाला शशिशेखराय दिगंबराय च दिगंबराय नमः शिवाय नमः शिवाय ॐ नमः शिवाय जय च नमः शिवाय आरती जली शीतली करणम याला दोनदा पाणी फिरवा असं तिकडे जाऊ खाली ना कट असं धरा आणि बोट बुडवा तांब्यात फिरवा फिरवा दोन ठीक आहे आणखीन एकदा फिरवा द्या इकडे आरती आरती जली शीतली करणम सदा शिवाय नमः शिव महापुराण ग्रंथराजाय नमः मंडप संहिताय स्थापित देवताय नमः सद्गुरुनाथाय नमः कर्पूर निरांजन धूपमदीपम धूपमदीपम प्रतिगृह्यताम बस तुमचं साहित्य घेऊन तुम्ही स्थान ग्रहण करा बाकी सगळं कि वन्दे देवमुमापतिं सुरगुरुं वन्दे जगत्कारणं वन्दे पनङ्गभूषणमृगधरं वन्दे पशूनां कि वन्दे सूर्य शशांक वर्हिनयनं वन्दे मुकुन्द प्रियं वन्दे भक्तजनाश्रयं च वरदं वन्दे शिवशङ्करम् वन्दे सर्वजगतविहारमतुलं वन्दे धकध्वंसिनं वन्दे देवशिखामणिं शशिनिभं वन्दे हरेर्वल्लभं वन्दे नागभुजङ्गभूषणधरं वन्दे शिवचिन्मयं वन्दे भक्तजनाश्रयं च वरदं वन्दे शिवशङ्करम् कैलासनाना शिवचन्द्रमौळी फणीन्द्रमाथा मुकुटी जळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझ वीण शंभो मज सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय कृष्णाय वयं नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय अतुलित बलधामं हेमशैलाभदेहं तनुजवन कृशाणं
सकल गुण निधानमवानराणामधीशम् रघुपति प्रिय भक्तं वात जातं नमामि पवन तनय संकट हरण मंगल मूर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय बस सियावर रामचंद्र की जय उमापति महादेव की जय पवन सुत हनुमान की जय बोलो रे भाई सब संतन की जय। आइए कथा में प्रवेश करने से पूर्व 2 मिनट के लिए वाणी को पवित्र करने के लिए वाणी से भोलेनाथ का आश्रय लेते हुए बैठे स्थानों पर ताली सेवा देते हुए द्वादश ज्योतिर्लिंगों का थोड़ा सा ध्यान करते हैं। ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय। आवाज मेंटेन राहू दे सर्वांचा। हरि हर बोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि हर बोले नमः शिवाय। मना सर्वजन ताली बजाओ। पीछे वाले भक्त भी जरा प्रेम से भाव से दोनों हाथ उठा करके ताली सेवा देते भोलेनाथ की। नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि हर बोले नमः शिवाय। जटाधराय शिव जटाधराय हर हर भोले नमः शिवाय जटाधराय शिव जटाधराय हरि हर भोले नमः शिवाय। शिव जटाधराय शिव जटाधराय हर हर भोले नमः शिवाय जटाधराय शिव जटाधराय हरि हर भोले नमः शिवाय। ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर
शिव गंगाधराय हर हर भोले नमः शिवाय शिव गंगाधराय शिव गंगाधराय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि हर भोले नमः शिवाय हरि बोल जय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि हर भोले नमः शिवाय नमः शिवाय हरि हर भोले नमः शिवाय नमः नमः कुञ्ज विहारिण्य स्वामी श्री हरिदासाय गुरुनाम गुरवे नमः श्री राधा मेरी स्वामिनी मैं राधे जू को दास जन्म जन्म मोहे दीजियो श्री चरणन को बास श्री वृंदावन को बास भक्त भगति भगवंत गुरु चतुर नाम बपु एक इनके पद बंदन किए नाशत विघ्न अणे कि जय जय श्री राधा रमण जय जय श्री रमण किशोर जय गोपिका चित चोर प्रभु जय जय माखन चोर। सभी भक्तगण जरा एक बार प्रेम से ऐसे दोनों हाथ उठा करके भगवान की जय जयकारा करेंगे। जय सबको बोलना। पार्वते पतये हर 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 महादेव की जय। शिव महापुराण भगवान की जय द्वादश ज्योतिर्लिंग भगवान की जय संब सदा शिव भगवान की जय वृंदावन बिहारी लाल की जय वृंदावन धाम की जय जमुना महारानी की जय गौ माता की जय अपने अपने माता पिता की जय सद्गुरुदेव भगवान की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त श्रीपाद श्री वल्लभ नरसिंह सरस्वती भगवान की जय 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 श्री राधे
जय जय श्री राधे जय जय श्री राधे पुंडरीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, शांती परब्रह्म एकनाथ महाराज की जय, गणगापुर धाम की जय, जय। गुरु चरित्र भगवान जय। साइलेंट रखो बाकी आवाज सब परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर भक्तवांछा कल्पतरु अकारण करुणा वरुणालय तडिद्विक विडिंदक पीतांबर ललित ललाम लांबली परिप्लावित कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम यद विलक्षणीय स्वस्वरूपात्मकम आदि सत्ता चित्तसत्ता परमसत्ता परिपूर्ण सत्ता स्वयंपूर्ण सत्ता अनामिक सत्ता अव्याहित सत्ता अबाधित सत्ता अखंडित सत्ता अविरल सत्ता सर्ग स्थित्यंत कारक माया त्रिगुण चक्र चालक पार्वती हृदय विहंगम आशुतोष भगवान शिव शंकर की अहेतु की अनुकंपा से और महती कृपा से भगवान शंकर का दिव्य चरित्र श्री शिव महापुराण कथा अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण और संगीतमय श्री शिव महापुराण कथा जांभरगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर परमपूज्य सद्गुरुदेव गंगागिरी महाराज सद्गुरु श्री नारायणगिरी महाराज आणि सद्गुरु सन्माननीय श्री हरिभक्तीपरायण रामगिरी महाराज यांच्या सानिध्यातून यांच्या मार्गदर्शनातून यांच्या प्रेरणेतून 29व्या वर्षामध्ये पदार्पण करत असलेला आपला हा सप्ताह आणि त्या निमित्तानं मला या ठिकाणी गावामध्ये शिवमहापुराण कथा सांगण्याकरता बोलवलं. मला सर्वांचा परिचय नाही. मी एखाद्याचं नाव घेतलं दुसऱ्याचं नाव राहून जाईल, एखाद्याला राग येऊ शकतो, परंतु नवनाथ भाऊ साठेंनी मला म्हणजे मॅनेजरला फोन केला आणि मी सांगूनच देतो माझं तरी येणं अवघड होतं, कारण की आमची कथा ठेवायची म्हणजे कमर्शियल धंदा म्हणून नाही, पण 5 लाख रुपयाचा खर्च आहे माझी कथा ठेवायचं म्हणल्यावर. त्यात मी या सोबतच्याचे फक्त पैसे घेतले आणि इथे आलो आहे. म्हणून तुम्हाला थोडं काही वेगळं वाटू शकत असेल, पण बाबा ते प्रोटोकॉल आहे, कारण की लोक म्हणतात महाराज तुम्ही महाराष्ट्रामध्ये 1 नंबर आहेत. आता जेव्हा तुम्ही ते 7 दिवसात ऐकाल तेव्हा ते तुम्हाला कळेल, कारण मी फक्त महाराष्ट्रात कथा करत नाही, संपूर्ण भारतात कथा करतो. सध्याही जर का तुम्ही TV चॅनल लावलं, हे आस्था संस्कार चॅनल माहीत तुम्हाला, आस्था संस्कार सत्संग शुभ वैदिक धर्म संदेश, त्यापैकी एक TV चॅनल आहे शरणम TV चॅनल, त्याचा नंबर आहे 1064 टाटा स्कायला. त्याच्यावर पहा 4 महिन्यापासून रोज पूर्ण भारतात कथा दिसते. संत बनेल झाली, दिव्याला झाली, दिशालाही झाली. ते तुम्हाला माहिती नसेल हा वेगळी गोष्ट आहे, पण बऱ्याच जणाला माहिती आहे, नाही असं नाही. असो, येऊन आनंद वाटला. सुंदर नियोजन आहे आणि मी सांगितल्यावर गावकऱ्यांनी कुठल्याच प्रकारची कसूर ठेवली नाही. गावकरी कुठल्याच प्रकारानं कमी पडले नाही. आता आम्ही कमी पडू शकतो, मात्र जे मला माझ्या शिष्यासारखे आहे, जे मला गुरुस्थानीच मानतात, ते आमचे तुषार भाऊ. त्या तुषार भाऊंनी मी तुषार भाऊंना फक्त कॉन्टॅक्ट दिला. त्यांना म्हणलं एवढा मोठा चांगला कार्यक्रम करताय, सिस्टम चांगली असणं फार गरजेची आहे. मी नुसतं यांना सांगितलं, सजेशन दिलं, तुम्हाला काय फक्त नाव सांगितलं होतं मी, पण तुम्ही तुषार भाऊला डायरेक्ट डनच केलं आहे की नाही. म्हणजे मी तुमचा फायदाही केला नाही, नुकसानही केलं नाही, आणि त्यातली त्यात त्यांचं काही कमी करा असंही तुम्हाला म्हणलो नाही. याचाच अर्थ मी दलाल नाही. याचा अर्थ काय होतो, तुम्हाला असं म्हटलं की मी त्यांचं काही कमी करा, पहा बरं का, म्हटलं काहीच नाही विषय, पण तुम्ही डन केलं हे चांगलं आहे. गावातले हे सगळे लोक माझ्याकडे आले होते, त्यातले त्यात विशेष नवनाथ भाऊ आणि इथे उपस्थित असलेले आपण सगळेजण उद्यापासून जिथे माझी राहायची व्यवस्था केली तिथे मला भेटायला या. म्हणजे माझ्या तुम्ही मांडीला मांडी लावून बसले की मला तुमचे नाव पाठ होतील, आणि घसपटीमध्ये आले की मी बऱ्याच जणांचे नाव इथून लॉन्च करू शकतो, जर का इथून तुमची अशी इच्छा असली तर.
आमच्यासोबत आलेली आमची एमपीची सगळी अतिशय ही सुंदर टीम आहे. माझ्यासोबत आलेले माझे मॅनेजर शिष्यजी यूट्यूबवर काम करत आहेत. मृदंग सम्राट आपल्या परिसराचं वैभव गणेश महाराज मलिक ते इथे आज कथेला उपस्थित आहेत. त्यांच्यासोबतही कोणीतरी मला वाटतं दादा महाराज खरडे त्यांनी मला फोन केला होता. कोणी राहिला असेल तर क्षमा करा, वयामानानं मला जरा एक तर आवाजही बसलेला आहे आणि आवाज येतोय माझा सर्वांना स्पष्ट पाठीमागे. ही शिवमहापुराणाची कथा आहे आणि शिवमहापुराण कथेमध्ये आता तुम्हाला काय ऐकायचं आणि तुम्ही काय मानसिकता घेऊन आलात आणि तुमच्या काय अपेक्षा आहे तुमचं तुम्हाला माहिती आहे. पण वास्तविक शिवमहापुराण काय सांगतं याचा जर का विचार केला तर आपल्या लक्षात येईल. आपले वारकरी संत जे आहेत ना ते जादू टोण्याला मानत नाहीत, ते लिंबू देण्याला, ते राग देण्याला किंवा ते दोरा द्यायला मानत नाहीत. म्हणजे तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली नेनती काही टाणे टोने नामस्मरणा वाचोनी. नामस्मरणाशिवाय संताला दुसरं काही अभिप्रेत नाही. म्हणून तर तुकाराम महाराज म्हणाले ना एका ठिकाणी, तुझ बिन कोणा शरण जाऊ नारायणा ऐसा न देखे मी तुझ्या कोणी तिही त्रिभुवनी. पाहिली पुराणे धांडोळलेली दरुषणे तुका म्हणे ठाई जडून ठेलो तुझे पायी. 2362 अभंगाचा नंबर 4 चरण तुकाराम महाराजाची कैलासवासी बाबूराव देवडेकर अभंग गाथा. मनबोनी शरण जावे सर्व भावे देवासी तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. बहु आहे करुणावंत अनंत हे नामजा तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रकट. 2960 अभंगाचा नंबर 4 चरण तुकाराम महाराजांची बाबूराव देवडेकर अभंग गाथा. नाम गोड पुरे कोड सकळ ही रसना येरा रसा विटे घेता घोट अधिक हे ब्रह्मणाच्या मोडी वाटा न भरो फाटा अडराणे. 1788 अभंगाचा नंबर घेऊन या चक्र गदा हाची धंदा करतो भक्ता राखे पायापासी दुर्जनासी संहारी. 90 अभंगाचा नंबर. अनेक प्रमाण आहे. जर आपण नाम संकीर्तन साधन पै सोपे मी काही इथे कीर्तन करण्याकरता आलेलो नाही. 2353 नंबरचा अभंग आहे. म्हणजे नाव घ्यायला सांगितलंय, नाव ऐकायला सांगितलंय, नाव घ्यायला सांगितलंय, नाव ऐकायला सांगितलंय, नाव घेऊन नाव ऐकून ते नाव दुसऱ्याला द्यायला सांगितलंय. लक्षात येत आहे का? म्हणून इथं जर का तुम्ही तशा कोणत्या अपेक्षेने आला असते तर बाबा आणि आता बाबा किती सांगितो आणि काय काय चढवायचं महादेवाला, तर असं काही असेल तर मला आत्ताच माफ करा. कारण की याच्या व्यतिरिक्त मी काही दुसरं सांगणार नाही आणि मी त्याची अपेक्षा माझ्याकडून करू नका. पाहुनिया ग्रंथ करावे कीर्तन. काय म्हणाले तुकोबर आहे? बरोबर आहे ना? इथे वारकरी लोक बसलेत. महाराष्ट्रामध्ये लोक मला क्रमांकाचार्य म्हणतात. सगळे अभंग, सगळ्या ओव्या आणि सगळे श्लोक मी क्रमांक सगळं सांगू शकतो. गुरुवर्य किसन महाराज साखरे वेदांत कौस्तुभ त्यांच्यासारखं कीर्तनकार कोणी झालं नाही महाराष्ट्रात. जुन्या वारकऱ्यांना माहिती असेल. 21 तारखेला जानेवारीला काय चाली आमच्या महाराजांच्या धनी न पुरे काता रूपदृष्टी न्या. नवीन टाळकरी आळबळून जातात. कोणाला काय लोक झाले, काय काय सांगावं तुम्हाला. सांगू खरं, महाराष्ट्र केव्हा सुधारणार आहे? पाहुनिया ग्रंथ करावे कीर्तन तेव्हा जाण आले फळ त्याचे नाही तरी वाया केली तोंड पिटी. 3394 अभंगाचा नंबर 3394. 7 दिनों में बहुत सारे लोगों की खोपड़ियां सुधरने वाली है भैया. ऐसा कंसेप्ट सुनने को मिलने वाला है. 3394 अभंगाचा नंबर. तुकोबर आहे म्हणाले भाऊ कीर्तन करायचं ना, कथा करायची तर ग्रंथ पाहून कर, नाही तर इकडे येऊ नको. बुड्डी की पाल विक सरळ, लोखंड विक सरळ, भंगार विक सरळ, इकडे येऊन याचं पोस्टमॉर्टम करू नको. वेद मार्गे मुनी गेले त्याची मार्गे चालिलो, मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला. हरिपाठी स्थिर आम्हाला तोची धन्य. धर्म रक्षावया करणे आटी आम्हासी. तुकोबार आहे.
धर्म रक्षावयासाठी करणे आठे आम्हासी वाचा बोलो वेद नीती करू संती केली ते 137 अभंगाचा नंबर 4 चरण तुकाराम महाराजाची कैलासवासी बाबूराव देवडी क्रदंबक गाथा अभंगाचा नंबर किती 137 पूर्ण गाथा जवळपास पाठ होता आला माझ्या पूर्ण एखाद्याला वाटलं असेल महाराजा सोबत टाईट आहे भाऊ साधण्यावाले लोक असेच असतात 9-9 घंटे साधना करतो मी खालून वाफा निघायची वेळ आली माझी माहिती आहे तुम्हाला आणि कशामुळे होतं माहिती सांगू तुम्हाला कशामुळे होतं एक आजी भेटले मला आणि महाराज आणि 21 वर्ष झाले ना म्हणलं मग आणि आम्ही भागवत ऐकलं ना आणि म्हणलं काय ऐकलं भागवतात म्हणले भागवत ऐकलं आणि म्हणलं भागवताचा मुख्य स्रोत कोण आहे आणि ते काही ठाव नाही बुवा अरे म्हणलं काय अर्थ आहे त्याला 21 वर्ष झाले तुम्ही भागवत ऐकतात आणि भागवताचा तुम्हाला मुख्य स्रोत माहित नाही व्हॉट इज द मेन सोर्स ऑफ भागवत शुकाचार्य आणि राजा परीक्षित भागवताचा मुख्य स्रोत शुकाचार्य राजा परीक्षिती आहे भागवत सांगणारा प्रत्येक वक्ता हा शुकाचार्य आहे आणि श्रोता हा परीक्षिती आहे तसं शिवमहापुराणाचा प्रत्येक वक्ता हा साक्षात शंकर आहे आणि श्रोता पार्वती आहे ही शिवमहापुराण नीट लक्ष द्या ही शिवमहापुराण साक्षात शंकरानं पार्वतीला सांगितली मुख्य स्रोत काय याचा ही शिवमहापुराण कथा सगळ्यात आधी शंकरानं पार्वतीला सांगितली स्वतःच्या बायकोला पार्वतीने शंकराकडून ऐकली आणि पार्वतीनं कोणाला सांगितली स्वतःच्या मोठ्या मुलाला कार्तिक स्वामीला सांगितली कार्तिक स्वामीनं पार्वतीकडून ऐकली कोणाला सांगितली कार्तिक स्वामीनं नंदीजीला सांगितली नंदीजीला शंकराचं वाहन नंदीजीने कोणाला सांगितली ब्रह्मदेवाच्या 4 मुलांना सांगितली सनक सनंदन सनातन सनत कुमार वय 5-5 वर्षाचं वय वाढतही नाही वय कमी होत नाही दुर्गा ब्रह्मचार्याचं पालन करतात आणि 4 संत कुमाराने एक वेद हातात धारण केलाय लंगोट घातलेली आहे दुर्गा ब्रह्मचार्याचं पालन करतात त्या सनत कुमारांना सांगितली त्या सनत कुमारांना व्यासाला सांगितली व्यासानं जगत कल्याण करता लिहून काढली एक भानगड इथे अशी आहे जो लिहू शकतो तो चांगलं बोलू शकत नाही आणि जो बोलू शकतो तो लिहू शकत नाही व्यासोच्छिष्टम जगत सर्वम व्यासानं लिहिलं सगळं पण बोलले कमी व्यास फक्त देवी भागवत बोलले काय केलं व्यासानं फक्त देवी भागवत सांगितलंय जन्मेजयाला परीक्षितीच्या मुलाला ते देवी भागवतात ऐका लक्षात येईल आपल्या याची जबाबदारी महर्षी वेदव्यासानं सूत महाराजांच्या वरती दिली काय केलं म्हटले सूत महाराजांच्या वरती दिली आणि मग सूत महाराजांना ही कथा शिवमहापुराणाची 2दा सांगितली सूत महाराजांना ही कथा नैमिषारण्य तीर्थामध्ये 88,000 शौनकादिक ऋषींना सांगितली आणि नंतर हीच कथा त्यांनी तीर्थराज प्रयागामध्ये गंगा यमुना सरस्वती या 3 नद्याच्या तटावरती सगळ्या संतांना जे संत तिथे यज्ञ करण्याकरता आले होते त्यांना सांगितली आणि तिथून ही कथा तुमच्या आमच्यापर्यंत आली आता एवढं कळालं तर पुरा शिवमहापुराणाचं डोक्यात फिट झाल्यावानी आहे ना नाही तर बरेच जण जातात म्हणले शिवमहापुराणामध्ये पण पस्तावा पडतात बुवा नाव तर शिवमहापुराणाचं आहे पण शिवमहापुराणाचं काहीच सांगेना म्हणले बुवा बाबा म्हणजे शंकराचा जन्म सांगेना शंकराचे 12 ज्योतिर्लिंग कसं काय झाले ते बी सांगा ना आणि शंकर भस्म काऊन लावतो ते बी सांगा ना आणि शंकर रुद्राक्ष काऊन घालितो ते बी सांगेना आणखीन काय हातामध्ये त्रिशूळ का घेतो शंकर तेही सांगा ना डमरू का वाजवता शंकर तेही सांगा ना बुवा ते रावणानं जे गायलं होतं ते गायन केल्यावर शंकर 36 रागामध्ये शंकर नाचायला लागतात रावण 36 रागात गायचा ते जटाट भी म्हणेल मी एक दिवस ते 36 रागात रावण याला गायचा ते म्हणायला लागलं की भगवान शंकर नाचायला लागतात अहो शिवमहापुराण आहे ना बाबा अरे या शिवमहापुराणामध्ये कमीत कमी भगवान शंकर लिंग का झाले मराठीमध्ये म्हणजे पिंड का झाले म्हणजे लिंग का झाले शंकराच्या मूर्तीची पूजा काऊन केल्या जात नाही सगळ्या जगात कोणतं मंदिर असू द्या तुळशीच्या कुंडीत काय असं ना महादेवाच्या दगडाची मूर्ती असते घरात पितळाची असते महादेवाच्या मंदिरामध्ये दगडाचीच पिंड असते असं का शंकराच्या मूर्तीची पूजा का होत नाही शंकर भस्मच का लावतात मेलेल्या माणसाचंच भस्म का लावतात चिता भस्माम लेपम स्रगपिंड परोटी परिकरम अमंगल्यम शीलम असं काय मेलेल्या माणसाचंच काऊन लावतात तुमच्या आमच्या मनी पंढरपूरून आणून काऊन नाही लावित अशी गंधगोळी मेलेल्या माणसाचंच काऊन लावित यात बरोबर आहे ना आणि मग ते गळ्यामध्ये अशा मेलेल्या मुंडक्याची माळ काऊन घालीत यात
वाघाचे कपडे घालतेत काऊन आणि हत्तीच्या कपड्यावर बसतेत काऊन, नंदीवर बसतेत काऊन, आणि सारखी त्यांच्या जटेतून भोले तेरी जटा से का बहती है गंगाधार, त्यांच्या जटेतून सारखी गंगा का वाहते म्हटले. साडूला त्यांनी डोक्यावर का धारण केलं? साडू चंद्र शंकराचा साडू आहे. सोम मंगलम सारधार मंगलम. या गोष्टी लोक जाणून घेत नाही आणि चाललं म्हटले शिवमहापुराण. खरं सांगू, राग येऊ देऊ नका, राग येऊ देऊ नका. सांगू ना पुढचं. मला तरी असं वाटतं, काय मला तरी असं वाटतं, आतापर्यंत आपण आशा कथा ऐकल्या. कशा? ह्या आशा कशा? एक था राजा, क्या? एक था राजा, एक थी रानी, दोनों मर गए, खत्म कहानी. कहाँ पे गए थे? कहाँ पे भी नहीं. क्या लाया? कुछ भी नहीं. ग्लास तोडा 12 ना, घेणं देणं कंदील लावून येणं, माळ्याची मोका कोल्याचं भांडण, जन्मासी येऊनी काय केले, तुवा मुद्दल गमाविले, कारण फिरसी मागारा, अजून तरी फजित खोरा. 2168 अभंगाचा नंबर 4 चरण तुकाराम महाराजजी कैलासवासी बाबूराव देवबडी कृतमंग गाथा. या अशा कथा जर का आपण ऐकत राहिलो म्हणले, आणि गा आणि सासून लई सून हाणली, आता माझ्या तर गंज वाटतात म्हणले, पण इकडे फायदा काही होत नाही ना, आणि पैसे खर्च होतात. कोणताही कथाकार असो, कोणताही कीर्तनकार असो, आपण त्याच्या समोर गुरुवर्य रामभाऊ महाराजराव जसं म्हणतात ना, जिज्ञासा व्यक्त केली पाहिजे. काय केलं पाहिजे? जिज्ञासा व्यक्त केली पाहिजे. बाबा, या अभंगावर आम्हाला कीर्तन ऐकवा, याचा अर्थ सांगा, त्याचे नियम सांगा, त्याचे व्रत सांगा. कथा करणारे तरी नियमात आहेत का? ऐकणाऱ्याचं जाऊ दे, पण आमच्यासारखे तरी नियमात आहेत का? महत्वाची गोष्ट आहे. जी कथा आहे त्या कथेचा स्वाध्याय करणं आवश्यक आहे कथा करायला. हे शिवमहापुराण काय आहे? हे शिवमहापुराण जे 7 दिवसात आपल्याला ऐकायचं आहे, हे शंकराचं चरित्र आहे, किंवा शंकराचं स्वरूप समजा हवं तर शंकराच्या मुखातून प्रकट झालेलं सारगर्भित असं वाङ्मय आहे. शंकरानं स्वतःच सर्वात अगोदर पार्वतीला सांगितलं. आणखीन हे शिवमहापुराण 18 पुराणापैकी एक आहे. काय आहे? 18 जे पुराण आहेत, स्कंद पुराण, पद्म पुराण, ब्रह्म पुराण, विष्णू पुराण, लिंग पुराण, गरुड पुराण, वराह पुराण, वामन पुराण, मार्कंडेय पुराण, ब्रह्मवैवर्त पुराण, ब्रह्मनारदीय पुराण, मत्स्य पुराण, वराह पुराण, अग्नी पुराण, असे जे 18 आहेत. गरुड पुराण, श्रीमद भागवत पुराण, त्यापैकी एक हे शिवमहापुराण आहे. काय आहे? 18 पुराणापैकी एक पुराण आहे. आता एवढं तर कळालं ना. पुन्हा 18 पुराणापैकी किती नंबरचं आहे आणि ते काही ठाऊक नाही. मग 18 पुराण आहे ना. हा, पण 18 पुराणापैकी जसं एक, एकच्या नंतर 2, 2च्या नंतर 3, 3च्या नंतर 4, तसं शिवमहापुराणाचा नंबर 4 आहे. म्हणजे हे क्रमाक्रमानं बनले. जसं 1च्या नंतर 2ला बनावं लागल, 2 1च्या आधी बनवू शकत नाही, तसं 1 नंबरचं जे पुराण बनलं ते ब्रह्मपुराण आहे. हा, 1 नंबरचं जे पुराण बनलंय म्हटलंय ते कोणतं? ते ब्रह्मपुराण आहे. 2 नंबरचं पुराण जे आहे ते पद्मपुराण आहे. 3 नंबरचं पुराण हे विष्णू पुराण आहे. आणि 4 नंबरचं पुराण जे आहे हे जे आपण ऐकणार आहोत हे शिवपुराण आहेत. या पुराणामध्ये स्कंद पुराण सगळ्यात मोठं आहे. स्कंद पुराणाचे श्लोक 81,000 आहेत. संस्कृत श्लोकात्मक पुराण आहेत सगळे. श्लोकाशिवाय पुराण त्याला नाव दिलं जाऊ शकत नाही. स्कंद पुराणाचे श्लोक 81,000 आहेत. पद्म पुराणाचे श्लोक 55,000 आहेत. विष्णू पुराणाचे श्लोक 23,000 आहेत. हे शिवमहापुराण जे आहे तेथे 24,000 श्लोक आहेत. ब्रह्मवैवर्त पुराणाचे 18,000 श्लोक आहेत. देवी भागवताचे 18,000 श्लोक आहेत. श्रीमद भागवताचे 18,000 श्लोक आहेत. गरुड पुराणाचे 19,000 श्लोक आहेत. आणि लिंग पुराणाचे 11,000 श्लोक आहेत. पैकी हे शिवमहापुराण शंकराचं चरित्र आहेत माऊल्यांनो. याच्यामध्ये तुम्हाला सगळं ऐकायला भेटल की भगवान शंकराला किती पोरं झाले? किती पोरं झाले? हा, किती पोरं झाले शंकराला? हा, याच्या आधी शिवमहापुराण झाली असेल ना गावात का? नाही, नाही.
2 झाले का 6 झाले? याच्यात 6 सांगितले बाबा, म्हणून विचारलं. हा, भगवान शंकराला 2 पोरं झाले का 6 पोरं झाले? भगवान शंकराला 6 पोरं झाले. पैकी, शब्दाकडे नीट लक्ष द्या, पैकी 2 पोरं भगवान शंकराचे हे ऑफिशियल पुत्र आहे आणि 4 अनऑफिशियल आहे. स्वतःच्या शरीरापासून जे झालेले असतात त्याला आत्मज पुत्र म्हटलेलं आहे भागवतात. आत्मा वय जायतो पुत्रे. स्वतःच्या शरीरापासून जो पुत्र झालेला असतो ना, नंद स्वात्मज उत्पन्ने जाताल्लादा महामनः, भागवतातला श्लोक आहे. म्हणजे भगवान श्रीकृष्णाचा जन्म नंद राजाच्या शरीरापासून झाला असं वर्णन केलं त्यांनी. म्हणजे वास्तविक पाहता भगवान कृष्ण हे वसुदेव आणि देवकीचे पुत्र आहे. तो थोडासा व्याकरणाचा आणि वेदांताचा विषय त्याच्यात घुसायचं नाही, पण मला सांगायचं काय, नंद स्वात्मज उत्पन्ना जाताल्लादो महामना, म्हणजे कृष्ण परमात्म्याचा जन्म नंदाच्या शरीरापासून झाला. म्हणजे बापाच्या आणि आईच्या शरीरापासून ज्याचा जन्म होतो त्याला ऑफिशियल पुत्र म्हणतात, ते आई वडिलाचा. मग शंकराचे असे 2 आहेत, गणपती आणि कार्तिक स्वामी. आणि 4 जण जे आहेत त्यांचा जन्म शंकराच्या शरीरापासूनच झाला, पण तरी त्यांना अनऑफिशियल म्हटलं. ऐका ते 4 जण कोण कोण आहेत. पहिला पुत्र भगवान शंकराचा जालंधर. भगवान शंकराच्या डोळ्यातून निघलेल्या ज्वाळा समुद्राच्या तटावर पडल्या आणि ब्रह्मदेवासमोर त्याचा एक पुत्र निर्माण झाला. ब्रह्मदेवाने त्या पुत्राला सांभाळलं, त्याचं नाव पडलं जालंधर आणि तो जालंधर नंतर शंकराला दिला, पहिला जालंधर. दुसरा, सती जेव्हा स्वतःच्या वडिलाच्या घरी गेली दक्षाच्या इथे आणि तिनं स्वतःच्या शरीराचं दहन केलं, हवनकुंडात उडी मारली, शंकराची तळपायची आग मस्तकाला गेली. ये जो जटा होती है ना उनकी जटा, याला जटा म्हणतात. इसकी गांठ बाबा लगा करके रखते, कभी छोडते नाही, याला त्यांनी बांधून ठेवलेलं आहे. ही जटेची गाठ त्यांनी अशी सोडली आणि त्याच्यातून 2-4 जटा अशा उपटल्या आणि उपटून दगडावर अशा फेकल्या. त्याच्यापासून वीरभद्र निर्माण झाला. आता वीरभद्र कुठून झाला? शास्त्र काय सांगतं, बापाच्या शरीरापासून निर्माण झालं म्हणजे ते पोरग, मग कोणत्या काही इच्छानं होईना. पाहते आता जालंधर कुठून निर्माण झाला खरं सांगा? शंकराच्या डोळ्यातल्या आगीपासून. मग कोण झाला तो? सांगा ना, कोण झाला? शंकराचा पुत्र झाला. हा वीरभद्र कुठून निर्माण झाला? शंकराच्या केसाच्या जटेपासून. मग कोण झाला तो? त्याचा पुत्र. आणखीन नंदी, तो नंदी आहे ना, शिलादाच्या शरीरापासून शंकरच, शिलाद नावाच्या व्यक्तीच्या शरीरापासून शंकरच नंदी म्हणून बाहेर पडले. शिव ही नंदी बन गए और कोण रह गया? एक काल भैरव. ब्रह्मदेव खोटं बोलले होते, पुढे कथा येईल. ब्रह्मदेव खोटं बोलले होते म्हणून भगवान शंकराच्या इच्छेनं भगवान शंकरच काल भैरव रूपात प्रकट झाले आणि त्याने ब्रह्मदेवाचं 5वं मुंडकं या उजव्या हाताच्या करंगळीच्या वाढलेल्या नखानं असं कापलं आणि मुंडकं जाऊन पडलं काशीला. कपालमोचन तीर्थ नाव पडलं. पुढे कथा येईल. हे 4 पोरं आहेत भाऊ. आणि मग कार्तिक स्वामी, गणपती बाप्पा, असे 6 पोरं भगवान शंकराला आहेत. आणि ही सगळी कथा शिवमहापुराणात आलेली आहे. याच्याकरता तुम्हाला तुकाराम महाराज जसं सांगतात, पाहुणिया ग्रंथ करावे कीर्तन तेव्हा जाण आले फळ त्याचे. यावेळेस थोडे पैसे जास्ती खर्च झाले असतील, थोडे साधण्यावाले पॉवरफुल लोक आणायचे म्हणल्यावर खर्च लागतो, त्याला दक्षिणा समजायची नाही, आणायचं जायचं. मी मथुरेला राहतो, मथुरेहून इथं आलोय भाऊ. ज्या लोकांना आमच्या कीर्तन भेटत, कथा भेटत नाहीत, यांना सगळ्याला विचारा किती तरसतात. ते लोक म्हणतात महाराजांचं कीर्तन ऍडजस्ट करून द्या, आमचे मॅनेजर कदरलेले आहेत. कमर्शियली जर का विचार केला तर कथा करायला आम्हाला परवडत नाही, पण मी काही इथं धंदा करायला आलेलो नाही. मला 3.5 कोटी रुपयाचा आश्रम बांधायचा आहे आणि त्याच्याकरता माझे हे परिश्रम घेणं चालले आहे, ज्याच्यामध्ये वृद्धाश्रम असणार आहे, गोशाळा असणार आहे, अन्नछत्र असणार आहे. हे सगळं बाहेरच्या राज्यातले लोक येत आहेत आणि तिकडे घेऊन जात आहेत आणि आपल्या बारकेऱ्या लोकांना काही कळना. बाहेरचा बाबा आला का गग 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 आणि गग 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 आणि काय गर्दी आणि काय येड्यावनं गर्दी. हा, जसं काही आपल्या बाबाला काही, अरे आपला एक साधा वारकरी आवाज करू देणार नाही कोणाला. साधा वारकरी सुद्धा होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी. हा, साधारण वारकरी सुद्धा चांगल्या माणसाला आवाज करू देणार नाही. पण आपला हे इतकं दुर्दैव म्हणावं लागेल आपल्या महाराष्ट्राचं की आपण आपल्या व्यक्तीला उपेक्षित समजतो, त्याचा द्वेष करतो, त्याचा मत्सर करतो, त्याचा तिरस्कार करतो.
परिसरातून, गावातून, जिल्ह्यातून एखादा व्यक्ती पुढे जात असेल तर आपल्याला आनंद व्हायला नको? त्याला काही कमी पडत असेल तर आपण त्याला सपोर्ट करायला नको? काय हरकत आहे? कोण कोणाचं घेतं? कोणी कोणाचं नेत नाही नशीब, कोणी कोणाच्या टाळूवरचं खात नाही, पण आपण त्याला सपोर्ट केला. गणेश महाराजांनी मला फोरम केला, हृदय गदगद झाला माझा आनंदाने. मी त्यांना म्हटलं या तुमचं स्वागत आहे. त्यांना म्हटलं तुम्हाला खाली बसायचं खाली बसा, तुम्हाला वरती बसायचं असलं वरती बसा, काय हरकत आहे? थोडं मोठं झालं लोकांमध्ये एवढा ॲटिट्यूड आला की लोक खिडकीची कास सुद्धा उघडना. राम राम हे असं तो आहे बापानं पाहिला होता. राम राम खाली वाकणं सुद्धा राम राम कसं करून राहिले म्हणले. गाडीत एसीत बसून 50 लाखाच्या गाडीत दिसना बी आतमध्ये बाया बसली का बाबा बसला कळणच ना हो. मी मनानं सांगत नाही, तुकोबराय सांगतायत. मस्तक ठेंगणा करी संतांची या चरण, हा माथा संतांच्या चरणामध्ये झुकवा म्हटले. निष्पृह प्रेम करणारे वारकरी संत आहेत. वृंदावन के शायर ने गाया था शेर में, झुकते हैं वही, अरे भैया झुकते हैं वही जिनमें जान होती है, वरना अकड़ तो मुर्दे की पहचान होती है. और जिसने अपने जीवन में झुकना सीख लिया उसी ने जीवन जीने के तरीके को सीख लिया. जे लोक झुकतात म्हणले ते जिवंत असतात, आणि जे झुकत नाही समजा ते मेलेले आहेत म्हणले. तर मेले लोक झुकूच शकत नाही. झुकते हैं वही जिनमें जान होती है, वरना अकड़ तो मुर्दे की पहचान होती है. 4 नंबर शिव महापुराण आहे. याचे 24,000 श्लोक आहेत. 24,000 श्लोकामध्ये 7 संहिता आहेत. काय आहेत? 7 संहिता आहेत. आणि त्या 7 संहितेमध्ये 459 अध्याय आहेत. जसं भागवताचे 2 खंड, 2 खंडाचे 12 स्कंद, 12 स्कंदामध्ये 18,000 श्लोक संहिता, आणि 18,000 श्लोक संहितेमध्ये 335 अध्याय श्रीमद भागवताचे. तसं हे शिवमहापुराण, पुराणामध्ये याचा 4था नंबर आहे. म्हणजे क्रमांकावर ते 4थ्या स्थानावर विभूषित आहेत. 4थ्या नंबरचं पुराण आहे. 24,000 श्लोक आहे. शंकरान पार्वतीला सांगितलेलं आहे. 24,000 श्लोकामध्ये त्याचे 459 अध्याय आहेत आणि 7 भाग आहेत. त्या 7 भागाला याच्यामध्ये स्कंद म्हटलं नाही किंवा भाग म्हटलं नाही, त्याला संहिता असं म्हटलं आहे. त्या 7 संहितेमध्ये पहिली संहिता आहे विद्येश्वर संहिता. पहिली संहिता आहे विद्येश्वर संहिता. दुसरी संहिता आहे रुद्र संहिता. तिसरी संहिता आहे शतरुद्र संहिता. 4थी संहिता आहे कोटिरुद्र संहिता. 5वी संहिता आहे उमा संहिता. 6वी संहिता आहे कैलास संहिता. आणि 7वी संहिता आहे वायवीय संहिता, उत्तरार्ध आणि पूर्वार्ध. या विद्येश्वर संहितेमध्येच भगवान शंकर लिंग बनून का आले? आता इथं हात वरती करा. कोण कोण महादेवाची पूजा करतं इमानदारीने सांगा? सगळेच करत असतात. करा ना हात वरती ताई. अहो मी काय तुमचा मास्तर थोडी बरं तुम्हाला सांग. तुम्हाला विचारायला आलो मी. मला येत नाही म्हणून मला तुम्हाला विचारून घ्यायचं की कशी करी त्या म्हणून. सगळं जवळपास हे बघा. महादेवाची भक्ती सध्या फॉर्म मध्ये आलेली आहे. सगळी दुनिया महादेवाची पूजा करते. करते का नाही? करते का नाही? महादेवाला पाणी घालून राहिले आणि सगळे चांगली गोष्ट आहे, पण दिवसभर घालून राहिले ही गोष्ट चांगली नाही. आपण आंघोळ कोणत्या टायमाला करतो खरं सांगा? 8-9 ला करतो का नाही? उशिरा आंघोळ केल्यावर घरचे काय म्हणते, काय राक्षसमानी करून राहिला रे, आणि अशी कुठं दुपारी आंघोळ करीत राहते बाहेर. खेड्याची भाषा आपली. मग मला एका गोष्टीचं उत्तर द्या. शिव महापुराणामध्ये उमा संहितेमध्ये लिहिलं महादेवाला पाणी घालण्याचा वेळ आहे सकाळी 5 ते 11. काय आहे? 5 ते 11. मी तुमचं नाही सांगत, इथं सगळं चांगलं आहे. आणि महाराष्ट्रात आणि जगात लोक कबाबी घालून राहिले ना. कबाबी एक ताई तर ड्युटीहून आली. ड्युटीहून आल्यावर म्हणल्यावर थांबा म्हणे बाबा जर शिक बसा. म्हणलं काऊन? आता ना मी ड्युटीहून आले, सकाळी गडबडीत विसरलेच बाबा महादेवाला 1 लोटा जल घालायचं. मग ड्युटीला जाऊन आले, आता तुम्हाला चहा करीत आहे पण पहिले महादेवाला 1 लोटा जल घालून येते. म्हणलं असं कुठं असतं होय ताई? दिवसभर तुम्ही ड्युटीला जाऊन आल्या आणि महादेवाला संध्याकाळी तुम्ही 1 लोटा जल घालता. टाईम आहे का? तुम्हाला सकाळी 5 ते 6 नाही शक्य झालं ना, 5 ते 11, तर महादेवाला सकाळी 6 ते 9 मध्ये आंघोळ घालावी. वर्णन आहे, प्रहरात्मक पूजा सांगितली आहे पुढे शंकराची शिवरात्री प्रकरणामध्ये. सकाळी 6 ते 9 महादेवाला पाणी घालावं 1, दुपारी 12 ते 3 महादेवाला पाणी घालावं 2, किंवा संध्याकाळी 3 ते 6 म्हणजे प्रदोष कालामध्ये महादेवाला पाणी घालावं. पाणी घालताना काहीतरी म्हणावं, जरूर म्हणावं.
नाही म्हटलं तर समजावं, सुतकामध्ये तुम्ही पाणी घातलं. गरुड पुराणामध्ये लिहिलं, जे लोक असं मुख्याट्यानं अशी पूजा फक्त सुतकात केल्या जाते. जे घरात कोणी चिठ्ठी न कोई संते, वातावरण बी ते तसंच असतं. जाने वो कोण सदे जहाँ तुम चले, जहाँ तुम चले, एक आह भरी होगी तुमने न सुनी होगी, जाते जाते तुमने आवाज तो दी. एखाद्याच्या घरामध्ये एखाद्या व्यक्तीची मृत्यू झाली, खरं सांगा, सगळ्याला अनुभव आहे त्याचा, खरं सांगा. ज्या घरात एखाद्याची मृत्यू झाली, घरचे लोक असे बसेल असतील. अहो खरं ना, तुम्ही गरुड पुराण वाचा, मला असं येडत नका काढू बाबा. मोठं गरुड पुराण बरं का, हे घरी गेल्यावर बा म्हणून वाचितो ते नाही, ते छोटं आहे, ते पोथीबाणी ते नाही. हे असं मोठं टप्पू आहे 18 पुराणापैकी 19,000 श्लोकाचं, ते म्हणून राहिलो मी. ते बी मग गरुड पुराण युट्यूबला. खरं खरं आहे का खोटं बाबा? का आता पुरं तुम्हाला काही एक पत्रे अभिनय थोडी करून दाखवू मी. म्हणजे त्या पिरियडला एखादा माणूस घरी गेला, एखादं कोणी वारलेला असतं तर माणूस असं दुःखात बसेल असतं, असं बसेल असतं. गरुड पुराणात लिहिलं, फक्त जायचं, भेटायचं आणि त्यांना म्हणायचं बी नाही की आम्ही आलो आणि आम्ही चाललो. बरोबर आहे की नाही? खरं सांगा, घरात कोणी वारल्यानंतर आपण एखाद्याला भेटायला गेलो, आपण म्हणतो का आम्ही येतो म्हणायला चालतच नाही, आणि राम राम करायला चाललं ते दुःखद प्रसंग असतो बा तो. असं बसायचं असतं त्याच्यात. पुरी पूजा सगळेजण अशीच करतात ना. आता त्याचे अभंग आहे ना. आता मला का किती या काळाचा सोसा बाबळसा, लागला सरीसा पाठोपाठी, 184ची करा सोडवन, रिघाया शरण पांडुरंगा, उपजल्या पिंडा मरण सांगाते, मरते उपजते सवेची ते, तुका म्हणे माळ गुंतली राहटी, गाडग्याची सुटी फुटलिया. 942 नंबरचा 4 चरणाचा अभंग तुकाराम महाराज गाथ्यात सांगतात. अभंगाचा नंबर 942. नाशिवंत देह नासेल हा जण, तारे उच्चारण वाचे नाम, नामेची हे तरले कोट्यान हे कोटी, नाम हे वैकुंठ वसविले. 994 नंबरचा अभंग तुकाराम महाराज गाथ्यात सांगतात. अभंगाचा नंबर 994. किती अभंग? हे सगळे मौतीचे अभंग आहे. मौत के सब मौत आहे की नाही? मग त्याच्यामध्ये काय वातावरण असतं? त्याच्यामध्ये खरं सांगा, घरात कोणी वारल्यानंतर जवळ 10वा होत नाही, 13वा होत नाही, तोपर्यंत घरच्या माणसांनी गण लावायचं नाही. बरोबर? मंदिराचे पैसे चढायचे नाही. बरोबर? घरातल्या देवाला न्हाणायचं नाही. जप तप करू शकतात, फक्त ते हरिपाठ म्हणू शकतात, काकडा म्हणू शकतात, विष्णू सहस्रनाम म्हणू शकतात, रामकृष्ण हरी जप करू शकतात, फक्त हातात माळ घ्यायची नाही म्हणले असं वर्णन आहे. तर ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये ते सांगतात, त्याचं वर्णनच आहे ना तसं. नाम जप यज्ञोतो परम बाधून सके स्नानादी कर्म, नामे पावन धर्माधर्म, नामे परब्रह्म वेदार्थ. ज्ञानेश्वरी अध्याय नंबर 10, ओवी नंबर 233, ओवी नंबर 233, अध्याय नंबर 10. ज्ञानेश्वरी नामाची सहस्रवरी, नावाय अवधारी, सजोनिया संसारी, तारू जाहल. ज्ञानेश्वर महाराज अनेक संदर्भ त्याचे. मी काही ज्ञानेश्वरीची कथा करायला आलो नाही, मी एकदा त्याच्यात घुटलो, मला कंट्रोल होत नाही त्याला, त्याच्यामुळे मी थोडं ते लिमिटेडच सांगितलं. हे वर्णन आहे, म्हणजे सगळ्याला त्याचा अनुभव असेल. चूप बसलून पूजा फक्त त्याच पिरियडला केल्या जाते. शांतच बसायचं असतं. देवानं काही म्हणलं तरच म्हणायचं, नाही तर आपण काहीच म्हणायचं नसतं. फक्त देवानं सांगायचं आणि ते आपण करायचं, असं ते असतं. पण एरवी आपण पूजा करत असताना काहीतरी म्हणा म्हटले, काहीतरी म्हणा. मनानच आपण जर का असं चूप बसून पूजा केली ना,
तर ती पूजा सुतकात पूजा केल्यावर होते. म्हणून महादेवाला जर का तुम्ही पाणी घालत असताना माता माऊल्यांनो माझ्याकडे लक्ष द्या. तर महादेवाला पाणी घालताना खेड्यामध्ये आमच्या माता माऊल्या जुन्या नादर म्हणायच्या ना, राम राम कृष्ण हरी न घेता भागवत ज्ञानेश्वर. काही म्हणा तुम्ही, तुम्हाला शंकराचा एखादा अभंग येत असेल, शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चेती, वाचे बदता शिव नाम, तया न बाधी क्रोध काम, तया न बाधी क्रोध काम, तया न बाधी क्रोध काम. धर्म अर्थ काम मोक्ष शिवा देखता प्रत्यक्ष. धर्म अर्थ काम मोक्ष शिवा देखता प्रत्यक्ष. एका जनार्दनी शिवा दिवाळी करिता भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चेती, वाचे बदता शिव नाम, तया न बाधी क्रोध काम, तया न बाधी क्रोध काम, तया न बाधी क्रोध काम. पार्वते पतये हर हर महादेव. सरळ सरळ अभंग म्हणा म्हटले, काहीतरी म्हणा. लक्षात ठेवा, कोणती भी पूजा असून द्या, कोणती भी पूजा असू द्या, कीर्तन केल्यावर सुद्धा मुकाट्यानं कीर्तन ऐकायला चालतच नाही म्हणले. लोक ऐकते तिकडून कीर्तनकार वडून वडून बेजार होते. जाऊ विठ्ठल म्हणा, विठ्ठल म्हणा, टाळी वाजवा, तरी बऱ्याच जणांना माझ्या वाटते बुवा न वाजिल्या. हो, एकनाथ महाराज त्याला प्रमाण आहे काय? अद्वय भजने अखंड स्मरणे वाजवी करटाळी, एका जनार्दनी मुक्त होय तत्काळी. आणि मुक्त होण्याची गरज कवा असते माणसाला? कवा असते खरं सांगा? काहीतरी माणूस जेव्हा पातक करतो, काहीतरी गुन्हा करतो, काहीतरी दोष, जेलमधून सुटण्याची आवश्यकता केव्हा असते? काहीतरी अगोदर गुन्हा झालेला असतो आणि प्रत्येक गुन्हेगाराला बाहेर यावंच वाटतं. तसं प्रत्येक पाप करणाऱ्या माणसाला पाप कर्मातून मुक्त होण्याची अपेक्षा आहे, अभिलाषा आहे. बरोबर आहे की नाही? आणि मग एकनाथ महाराज म्हणले, पाप्याला जर का मुक्त होण्याची अभिलाषा आहे तर त्यानं काय केलं पाहिजे म्हणले? अद्वय भजने. अद्वय, त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचा द्वय नाही येऊ दिला पाहिजे, द्वैत नाही येऊ दिला पाहिजे. अद्वय भजन केलं पाहिजे आणि अखंड नामस्मरण करून टाळी वाजवली पाहिजे. तो तत्क्षण मुक्त होतो म्हटले जीव. नियोजित वेळेमध्ये जो टाईम आहे त्या टाईमात काही क्षणात कथेला पूर्णतेकडे घेऊन जाऊ. त्याच्या अगोदर एकदा भक्तिरस होईल. भक्तिरस इकडं, भक्तिरस माहिती आहे ना का? गरज नाही इकडे. भक्तिरस म्हणजे झोपीचं समजा काही वातावरण असलं तर जागेवर उभं राहायचं आणि पावल्या खेळायच्या आणि भजन देवाची. तिकडे आहे का तुमच्याकडे तसा कार्यक्रम का नाही इकडे? हा आहे ना? चला मग एकदा आपण उभा राहून तो कार्यक्रम करूनच टाकू. आमच्या वृंदावनचा जो भक्तिरस है, दोनों हाथ उठा करके ताली सेवा देते हुए और भाव गंगा में गोते लगाते हुए
भोलेनाथ का आश्रय लेते हुए, झूमते हुए, रीझते हुए, नाचते हुए, गाते हुए रस के पश्चात पुनः एक बार श्री शिव महापुराण कथा की इस प्रथम दिन की कथा श्रृंखला में इस ज्ञान गंगा के तट पर हम उपस्थित है। शिव महापुराणाचा क्रम आपण पाहिला। भगवान शंकराकडून पार्वती मातेकडे ही कथा आली, पार्वतीकडून कार्तिक स्वामीकडून नंदीजीकडून सनत कुमार, तिकडून व्यासाकडून सूत महाराज। सूत महाराजांना 88,000 शौनकादिक ऋषींनी नमस्कार केला। ते 88,000 आहेत आणि 88,000 शौनकादिक ऋषींनी, या 88,000 शौनकादिक ऋषींनी वेगवेगळ्या कालखंडामध्ये उत्तर प्रदेश राज्यातील नैमिषारण्य तीर्थामध्ये या सूत महाराजाकडे 18 ही पुराणाच्या कथा ऐकल्या। दरवेळेस विनंती केली आम्हाला आता भागवत सांगा असं म्हणले, यावेळेस आम्हाला शिव महापुराण सांगा। कोणत्याही ग्रंथामध्ये प्रवेश करायचा असेल, त्याचं महात्म्य जाणायचं असेल, त्या वाङ्मयाला जाणायचं असेल, त्या तत्वाला जाणायचं असेल, त्या ईश्वराला जाणायचं असेल, त्याची उपासना जाणून घ्यायची असेल, त्याची पूजा केल्यानं काय फळ मिळते, काय दुष्फळ मिळतं, हे सगळं जाणून घ्यायचं असेल, त्याचं महात्म्य गरजेचं आहे। बिना महात्म्याचं कोणत्याही ग्रंथाला हात लावू नये म्हटलं। जसं भागवताचं महात्म्य आहे 6 अध्यायाचं, भक्ती ज्ञान वैराग्य गोकर्ण धुंदुकारी, तसं शिव महापुराणाचं महात्म्य 7 अध्यायाचं आणि पहिल्या दिवशी महात्म्याची कथा असते। महात्म्याच्या पहिल्या अध्यायामध्ये प्रवेश आहे। ओम श्री संब शिवाय नमः, श्री गणेशाय नमः, अथ श्री शिव महापुराण महात्म्यम अथ प्रथमोऽध्याय। शौनक उवाच। 88,000 शौनकादिक ऋषींनी सूत महाराजांच्या चरणामध्ये नमस्कार केला। कुठे? नैमिषारण्य तीर्थात। सूत महाराजांना प्रणाम केला आणि सांगितलं, तुम्ही पुराणाचे ज्ञानी आहात आणि हे ऐकायचं असेल तर हे कोणाकडून ऐकलं पाहिजे म्हणले? हे कोणाकडून ऐकलं पाहिजे म्हणले? हे ज्ञानी माणसाकडून ऐकलं पाहिजे। आमच्या सारख्या चंबू काबळ्याकडून ऐकून काय फायदा आहे म्हणलं?
संसाराच्या गप्पा मारत असला, स्वतःच जर का संसारानं तापलेला असेल सांगणारा बाबा, संसाराच्या तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची, म्हणून तुझे आठविले पाय, येवो माझे माय पांडुरंगे. 66 अभंगाचा नंबर 66. 6 चरण तुकाराम महाराजाची कैलासवासी बाबूराव देवळडी कृतभंग गाथा. सुख पाहता जबा पाडे, दुःख परवता येवढे, धरी धरी आठवण मानी संतांचे वचन, निरे रात्रीने अर्थे बाळपण जरा व्याधे, तुका म्हणे पुढा घाणा जुंती जसी मुडा. 62 अभंगाचा नंबर. मैत्र केला महाबळी, कामा नये अंत काळी, आधी घेरे रामनाम, सामा भरी हा उत्तम, नाही तरी यम रागे दात खातो करकरा, द्रम्य मिळवेले कोडी, काळ घेतल्यानं सोडी, तववरी तुमचे बळ, जववरी आला नाही काळ. 61 अभंगाचा नंबर. अनेक प्रमाण. संसारानं स्थापलेलं बाबा असलं तर काय तुमचं संसाराची वासना बाहेर काढणार आहे. म्हणून सूत महाराज तुम्ही कोण आहात म्हटलंय, अधन्यान ध्वांत विध्वंस कोटी सूर्य समप्रभ, सूताख्या ही कथा सार मम कर्ण रसायन. अज्ञान ध्वांत विध्वंस कोटी सूर्य समप्रभ. सनकादी शौनकादी ऋषी म्हणाले, अनेक जन्मामध्ये नुसतंच पळू राहिलो आम्ही, पळू राहिलो, आणि अण्णा नाना दादा नाप्पा पळू राहिलो नाही आपण. प्रत्येक जन्मामध्ये नुसतं पळत 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 काय झालं म्हटलंय, प्रत्येक जन्मात पळत 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 आमच्या ठिकाणी अज्ञान निर्माण झालं. काय झालं, प्रत्येक जन्मामध्ये पळत 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 आमच्या ठिकाणी अज्ञान निर्माण झालं. आणि त्या अज्ञानामुळे काय झालं, एखाद्याची कथा ऐकली तरी बी आमच्या डोक्यात काहीच फरक पडेना म्हणले. मग आम्हाला काय झालं म्हटले, अज्ञान ध्वांत विध्वंस कोटी सूर्य समप्रभ, सुताख्यायी कथा सार मम कर्ण रसायनम. आमच्या या शरीरामध्ये अनेक जन्माचं जे अज्ञान भरलेलं आहे, आमच्या शरीरामध्ये भागमभाग करू आणि पळू पळू जे अनेक जन्माचं अज्ञान भरलेलं आहे, ते अनेक जन्माचं अज्ञान आमच्या शरीरातून काढण्याकरता आम्हाला कोणाची कथा ऐकावं लागेल, ज्याच्यामध्ये तुमच्यासारखं जन्मजन्मांतराची साधना करून करोडो सूर्याचं तेज आहे त्याच्या मुखातून ऐकावं लागेल. कोटी सूर्य समप्रभ. भाग्यवंता हेची काम, मापे नाम वैखरी, आनंदाची पुष्टी अंगी, श्रोत संगे उद्धरती. 862 अभंगाचा नंबर. 4 चरण तुकाराम महाराज जी गाथा. मुझे मालूम है भैया, इससे पहले ऐसा नहीं सुना होगा. वृंदावन बिहारी लाल की. 862 अभंगाचा नंबर. भाग्यवंता हेची काम. भाग्यवान कोण म्हणलं माहिती खरं, ज्याला मोठा बाबा भेटला, ज्याला मोठा देव भेटला, ज्याला सद्गुरु गंगागिरी महाराजासारखा मोठा गुरु भेटला. सद्गुरु नारायणगिरी महाराजा हा 6-6 घंटे कीर्तन भाऊ, 6-6 घंटे कीर्तन. मी तर ऐकलं शेवटी त्यांनी दोरीला धरून कीर्तन केलं. काय निष्ठा संप्रदायाबद्दल. काय सद्गुरु नारायणगिरी महाराज. अहो नवीन पोरा स्वरामध्ये ही निष्ठा पाहायला भेटणं. येडेवणी काही करू राहिली पोरं कीर्तन, काही करू राहिले. अहो बंड्या तात्या कराडकर म्हणले, बंडा तात्या कराडकर, अहो बसून कीर्तन करू नये हो. ज्या लोकांचे पाय नीट चालतात, ज्यांचे कमर नीट चालतात, उगाचच बसून कीर्तन करू राहिले. उगाचच. अरे वा रे वा. ज्या ज्ञानेश्वर महाराजांना बसून कीर्तन केलं नाही, ज्या तुकाराम महाराजांना बसून, आपल्याला काय अधिकार. बंडा तात्या कराडकर, सद्गुरु नारायणगिरी महाराज, गंगागिरी महाराज, संत भगवान बाबा, बैसोनी पाण्यावरी वाचली ज्ञानेश्वरी, संत भीमसिंग बाबा. का माहितीये तुम्हाला, का भाग्यवान आहे तुम्ही माहिती का. साक्षात साराला बेटाचं तुम्हाला वास्तव्य सानिध्य आहे. आणि वैजापूर तालुक्याला वारकरी संप्रदायाचं विशिष्ट देणगी प्राप्त झालेली आहे. वारकरी संप्रदायाचं माहेरघर म्हणायला हरकत नाही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये, वैजापूर आणि गंगापूर तालुक्यात. बरोबर आहे. दिव्य परंपरा आहे सद्गुरु नारायणगिरी सोमेश्वरगिरी महाराज. किती दिव्य परंपरा आहे.
500 5 परंपरा झाल्या, 5 परंपरा झाल्या. हे असे सांप्रदायिक लोक, असे गुरु, असे सद्गुरु, असे संत पुन्हा होणे नाही. सद्गुरु गंगागिरी महाराज पुन्हा होणे नाही. सद्गुरु नारायणगिरी महाराज पुन्हा होणे नाही. संत बहिणाबाई, संत शंकर स्वामी, तुकाराम महाराजाचा विना आलेला पुन्हा होणे नाही. संत बहिणाबाई, संत शंकर स्वामी, काय वैजापूर तालुक्याचं भाग्य म्हणावं लागेल, काय सौभाग्य म्हणावं लागेल. तुकोबाराय सांगतात कोण धन्य आहे, कोण धन्य आहे माहिती का? ज्याला मोठा बाबा भेटतो. फक्त पैसे घेणार, पैसा तर एक व्यवहार आहे हो. ते मोठ्यासाठी पैसा त्यांना गिनायचंच नाही की बाबानं लई घेतले. ते विचार सुद्धा मनात आणायचा नाही. तो आणला म्हणजे ते तुमचा दोष आहे. ते विचार सुद्धा मनात आपण आणू नये. पण लक्षात घ्या, मला काय म्हणायचं आहे, कोण भाग्यवान आहे? भाग्यवंता हेची काम मापे नाम वैखरी, त्यो भाग्यवान आहे जो एखाद्याचं ऐकल्यानंतर फक्त नामच घ्यायला लागेल आणि त्या नामात असा रंगून जाईल की आनंदाची पुष्टी अंगी श्रोते संगे उद्धरती. तो वक्ता भाग्यवान आहे, तो कथाकार भाग्यवान आहे, तो कीर्तनकार भाग्यवान आहे की जो स्वतः कथा कीर्तन सांगत सांगणाऱ्याला त्या नावाची गोडी लावेल आणि त्यांना त्या नामात रंगवून टाकेल. तोही भाग्यवान आहे, तोही भाग्यवान आहे. आनंदाची पुष्टी अंगी श्रोते संगे उद्धरती. 862 अभंगाचा. म्हणून कथा ऐकताना, कीर्तन ऐकताना जशी सरला बेटाची विद्वत्तीची परंपरा आहे, वारकरी संप्रदायामध्ये देगलूरकर परंपरा, वास्कर फड, अशा अनेक परंपरा आहे विद्वत्तेच्या. त्याच्यापैकी एका विद्वान परंपरेतून मी आलोय. वेदांत कौस्तुभ गुरुवर्य किसन महाराज साखरे, अर्थातच क्लिष्ट वेदांत 130 ग्रंथ त्यांनी लिहिलेत. सगळंच अलौकिक होतं त्यांचं. जुन्या वारकऱ्यांना ते माहीत असेल, नवीन लोकांना कदाचित माहीत नसेल. बडे विद्वान. म्हणून गुरु करताना तुमचं सौभाग्य आहे की तुम्ही सरला बेटाच्या गुरु परंपरेला तुम्ही चिकटलेले आहात. कारण की गुरु परंपरा जर का श्रेष्ठ असली तर माणसाचा परमार्थ शेवटात जातो. आणि गुरु परंपरा जर का विस्कटलेली असली घडी तर काही खरं नाही म्हणले. गुरु परंपरा जर का, तुकाराम महाराजांनी सुद्धा सांगितलं, सद्गुरु वाचवणी सापडेना सोयन, धरावे ते पाय आधी आधी. आधी आधी दोनदा म्हणले, एकदा सांगून नाही लोकांच्या लक्षात राहत नाही म्हणले. आधी आधी ध्यानात राहत नाही म्हणले त्याच्याकरता. म्हणून लवकरात लवकर सानिध्य जवळ आहे तुम्हाला, ही खूप चांगली गोष्ट आहे. जितकं वारंवार जाता येत असेल असं म्हणायचं नाही आम्ही लई वेळेस गेलो, वारंवार जात राहायचं. कथेचंही तसं वारंवार ऐकत राहायची, नामही वारंवार घेत राहायचं, ज्ञानेश्वरी पारायण वारंवार बसत राहायचं. केलेलं आहे आम्ही, गंज केलेले, तसं नाही. काम येणार आहे. पैसे म्हणतो का आपण? नाही लई झाले आता. कोणीच नसेल, मी सुद्धा नाही. असं कोणी आहे की नाही आता लईच पैसे झाले. मरेपर्यंत माणसाला उठता येत नाही, पण तरी माणूस म्हणत नाही की पैसे खूप झाले. जसं पैसे खूप लागतात तसं नावही खूप लागतं. अनेक जन्मातलं हे जे नाम आहे ना म्हटले आपल्याला, ते अशा श्रेष्ठ सद्गुरूकडे, श्रेष्ठ गुरुकडे, श्रेष्ठ वक्त्याकडे, श्रेष्ठ कीर्तनकाराकडे, श्रेष्ठ परंपरेकडे घेऊन जात असतं. म्हणून 88,000 शौनकादिक ऋषी सूत महाराजाला म्हणले, आम्हाला कथा तुमच्याकडूनच याच्याकरता ऐकायची आहे की तुमच्यामध्ये अनेक जन्माचं काय आहे म्हटले, तेज आहे. अनेक जन्माची तुमची साधना आहे. काय आहे म्हटले? अनेक जन्माची साधना आहे. आणि अनेक जन्माची साधना तुमच्यामध्ये असल्यामुळे तुमच्यामध्ये करोडो सूर्याचं तेज आलेलं आहे. कोटी सूर्य समप्रभ सूताख्या ही कथा सार मम कर्ण रसायन. तुम्ही आम्हाला कथा सांगा. अघोग विध्वंस करी मन शुद्धी विधायिनी, शिव संतोष जननी, कथेयं न श्रुतात् भूतं. शिवमहापुराणाची कथा सांगताना सांगितलं, भगवान शंकराला आनंद जर का द्यायचा असेल आणि भगवान शंकराला प्रसन्न करायचं असेल तर तुमचं काय मत आहे की कोणत्या गोष्टीनं शंकर प्रसन्न होता? खरं सांगा. 1 लोटा जल होतातच त्यांनी, नाही असं नाही, पण 1 लोटा जल ही फक्त भक्ती झाली, ही आपली भावना झाली, ही आपली श्रद्धा झाली. काय झालं? शंकराला 1 तांब्याभर पाणी घालणं किंवा दुपारी बी घाललं म्हणजे 2 पाणी घातलं, 2 तांबे घातले किंवा 3 पाणी, हे काय झालं? भक्ती झाली. काय झालं? भक्ती झाली, श्रद्धा झाली, भावना झाली. बरोबर आहे. पण देवाला प्राप्त करण्याचे 3 मार्ग सांगितले शास्त्रात. शब्दाकडे नीट लक्ष द्या. 3 मार्गाने देव प्रत्यक्षात भेटतो.
पहिली गोष्ट तुम्ही जे करून राहिले म्हणजे देवाला पाणी घालणे किंवा देवाला गंध लाविणे, पांडुरंगाच्या फोटोला बुका लाविणे, गुरुला घरी नेणं, पाय धुणे, आहे की नाही, हे झालं भक्ती. यानं फक्त माणसाचं काय होतं म्हटलं, यानं माणसाचं मन बदलतं, अष्टसात्विक भाव जागृत होता, तम आणि रज याचं निरसन होतं, अष्टसात्विक भाव जागृत होतात. बाकी काही बदलत नाही, जे प्रारब्ध आहे ते तेवढं भोगावंच लागणार आहे. पण याच्या पुढे जाऊन जर का तुम्ही ध्यान केलं, ध्यान बाबा ध्यान हे असं ज्ञानेश्वर महाराज नाही म्हणले ते ध्यान, यम नियम प्राणायाम प्रत्याहार, ध्यान धारणा आणि समाधी. ध्यान जर का केलं म्हटले तर मग कुठंतरी तुम्ही आणि आम्ही देवाच्या कनेक्शन मध्ये येतो. शिवमहापुराणामध्ये पुढे दिलंय, शंकरानं पार्वतीला गुरुमंत्र दिला, गुरुमंत्र देऊन पुन्हा सांगितलं इथं आज्ञा चक्र आहे म्हटले, तिथं त्रिनेत्र आहे, त्रिवेणी आहे, सहस्त्रदल कमलातून 3.5 मात्रा वेदाच्या तिथे निघतात. त्या 3.5 मात्रा म्हणजे मी स्वतः शंकर आहे, ब्रह्मदेव आहेत, विष्णू आहेत आणि देवी आहे. टिंब म्हणजे देवी आहेत, आकार तो ब्रह्मा, ओम या अक्षरातलं जे अ आहे तो ब्रह्मदेव आहे, उकार तो विष्णू, त्याचा उकार म्हणजे विष्णू आहे, आणि मकार म्हणजे मी आहे, आणि अर्धमात्रा म्हणजे देवी आहे. त्याला ओमकार असं म्हटलेलं आहे, त्याला प्रणव असं म्हटलेलं आहे, त्याला सूक्ष्म प्रणव असं म्हणलेलं आहे, नमः शिवायला स्थूल प्रणव म्हटलेलं आहे. आणि याचं ध्यान म्हणजे शंकराचंच ध्यान आहे. हे आज्ञा चक्र आहे, हे सौह चक्र आहे 7 चक्रात. हे ऍक्टिवेट झालं की बाकी सगळे ऍक्टिवेट होतात. मोठं आहे, जास्ती अवघडात तुम्हाला नेत नाही, याच्यात ते सांगितलेले आहे म्हणून विषय आला. त्याला म्हणतात ध्यान. आणि पुढं आहे साधना. साधना म्हणजे काय, 7-7, 8-8 घंटे बसणं, ज्ञानेश्वरीचं पारायण वाचणे, गाथ्याचं पारायण करणे, ती झाली साधना. मग साधनाही आवश्यक आहे, हे ध्यानही आवश्यक आहे आणि भक्ती आवश्यक आहे. तिन्ही जेव्हा थोड्या प्रमाणात मिळतं तेव्हा कुठेतरी आपले काम आणि कुठेतरी आपल्याला त्याचा फरक पडायला सुरुवात होते. थोडं थोडं तिन्ही पाहिजे म्हणले, थोडं थोडं तिन्ही पाहिजे. नुसतं भक्तीने बी होणार नाही आणि महादेवाला काही एकच काम नाही, नुसतं बारे बा एवढा सस्ता आहे काय महादेव, नुसतं पाणी टाकलं महादेवानं ऐकलं. आणि जुने लोक काही येडे झाले होते होय, जनी दृष्टी लागो तुझ्या, आपले वारकरी प्रमाण आहे नाही, जनी दृष्टी लागो तुझ्या सकुनपणा, आणि जेने माझ्या मना बोध केला, अनंत जन्मीचे विसरलो दुःख पाहता तुझे मुख पांडुरंगा, योगियांच्या ध्यानी ध्याता नातुडसी तो तू आमापासी मागे पुढे, नामा म्हणे जीवे करी निंबोलोन विटे सहित चरण ओवाळीन, पान नंबर 5 आणि अभंग नंबर 7, वारकरी भजनी मालिका नंबर 2, बंकट स्वामीची भजनी मालिका, भस्म लावणाऱ्याच्या, सकाळी उठणाऱ्याच्या, 2 ते 5 मध्ये साधना करणाऱ्याच्या, थंड पाण्यानं आंघोळ करणाऱ्याच्या, बाहेरनं खाणाऱ्याच्या, एका जागेवर बसून साधना करणाऱ्याच्या सुद्धा स्वप्नात देव दर्शन येत नाही. मग उत्तर द्या, नुसतं 1 तांब्या पाणी घातल्यानं होईन का? म्हणून तर तुम्हाला विचारित होतो ना मी, कारण मी ही लई ध्यान धारणा करू राहिलो, पण मला अजून स्वप्नात भेटला नाही देव, म्हणून तर विचारलं वा की 1 लोटा जल घातल्यानं भेटतो का काय. पार्वते पतये हर हर महादेव, सांब सदा शिव भगवान. शंकराला आनंद होतो त्याची कथा ऐकल्यानं. चांगला कथा ऐकून त्याचा उद्धार होईल यात नवल नाही. देवराज नावाचा ब्राह्मण सांगितला, त्या देवराज नावाच्या ब्राह्मणानं पापकर्म केलं, लोकांचे पैसे घेतले. मी वारंवार सांगत असतो, काही काही लोक इतके लबाड असतात की पैसे उसनेच याच्यासाठी घेतात की त्यांना वापसच द्यायचे नसतात. काहीच अडचण नसते बरं का, पण काही काहीची नियतच अशी बनलेली की अडचण नाही तरी बी घ्यायचे आणि घेऊन द्यायचेच नाही. देताना भाऊ 1 तारखेला नाही, मी तो 30च तारखेला देऊन टाकीन, पण 30 विचारू नका, 1 विचारू नका, 2 या देवराज नावाच्या ब्राह्मणाने लोकांचे पैसे उसने घेतले, बुडवले, मदिरा पान करू लागला, मदिरा विकू लागला, शरीराला रोग झाला, घरच्यांना काढून दिलं. प्रतिष्ठानपूर नावाच्या गावाला आला. जीवनभरामध्ये यानं इतकं पापकर्म केलं की सत्कर्म कशाला म्हणतात, मंदिर कशाला म्हणतात याला काहीच माहिती नाही. ए मानवा पापकृतो दुराचार रता खला कामादिनिर्ता नित्यं तेपि शुद्ध्यन्ते नैन वै. प्रतिष्ठानपूर नावाच्या गावामध्ये शंकराचं एक मंदिर होतं. तिथं हा देवराज नावाचा पापी ब्राह्मण आला, वृद्धत्व प्राप्त झालं होतं आणि तिथं जाऊन हे झोपलं, घरच्यांना काढून दिलं म्हणून पाप केलं. आणि पाप केल्यावर वृद्धत्व आलं आणि घरचे काही राहू देईना, घरचे बी कवर राहू देतात, जबर खिसा गरम आहे, हातपाय चालतात तर वरच राहू देतात. म्हणले आता नाही, म्हणले धरा, म्हणले रस्ता. आता ह्यो आला
आणि त्या मंदिरामध्ये येऊन बसला. तिथे शंकराची कथा चालू होती. मंदिरात जाऊन झोपला आधी हे दिवसा आणि रात्रीची अशी कथा चालू होती. पटापटापटा लोक आले आणि इकडे कथा चालू झाली. लोक म्हणले, ए भाऊ मेंदू गेंदू सडला का काय? तो म्हणले म्हणजे? अरे याडे उठ, इथं कथा चालू आहे, झोपू राहिला, उठ. अरे म्हणला कथा काय असती? म्हणले बाबा लय मोठा पापी दिसतोय बोल, कथा काय असते? तुला कथा काय असते हे बी माहित नाही म्हणे. नाही खरंच माहित नाही. ऐक म्हणले मग तुला कळत. त्या सगळ्या लोकांसोबत हा देवराज नावाचा पापी ब्राह्मण बसला. कथा ऐकली आणि कथा ऐकता ऐकता लाचावले मन लागली से गोडी ते जिवे न सोडी आईसे झाले. पापी होता, अचानकपणे पाप कमी व्हायला लागलं. कथा ऐकून मंदिरात बसलेला होता. त्यानं 5, 6, 7 दिवस कथा ऐकली आणि कथा ऐकून तिथंच तो पंचतत्वाशी विलीन झाला. तिथेच त्याचे प्राण निघून गेले. कथा ऐकून मरण पावला. आता वास्तविक पाहता पापाचं पारडं जड होतं याचं. याला यमलोक यमाचे दूध घ्यायला येणार होते. पण शंकराच्या गाण्याला कळालं की कोणता तरी पापी ब्राह्मण शंकराच्या मंदिरात कथा ऐकून मेला. होता पापी पण कथा ऐकून मेला म्हणजे आमचा माणूस झाला. म्हणजे इतकं भगवान शंकराचं आपल्या भक्तांना सांगणं आहे. जो भक्त रुद्राक्षाची माळ घालतो, जो हे भस्म लावतो आणि जो कथा ऐकून शंकराचं नाम ज्याच्या मुखाला आहे, त्यानं किती जरी पाप केलेले असले तरी तो यमलोकाचा अधिकारी होत नाही. पण चुकून जाणून बुजून झालेले पाप, बर म्हणजे कळत न कळत झालेले पाप म्हणजे नाही तर धाडतान. बाबांना सांगितलं की माळ घाला आणि रुद्राक्षाची माळ घाला आणि भस्म लावा आणि शंकराचं नाव ठेवा आणि किती बी पाप करा. तसं नाही. हुकून चुकून पाप झाले हरकत नाही भाऊ, पण कमीत कमी पापाचं प्रायश्चित्त घ्या. शुद्ध बना, पवित्र बना. पवित्र तुळशीची माळ घाला, रुद्राक्षाची माळ घाला, भस्म लावा. रोज महादेवाच्या मंदिरात जाता, 1 लोटा जल चढवा, काहीतरी मंत्र म्हणा, बेलाचं पान चढवा आणि मुखानं महादेवाचं नाव घ्या. देवराज ब्राह्मणाचा उद्धार झाला. पुढे एक बिंदुल आणि चंचुला त्यांचाही उद्धार शिवमहापुराण कथा ऐकून झाला. शिवमहापुराणामध्ये पुढे सांगितलं शिवमहापुराण कथा ऐकताना एखाद्या विद्वान आचार्याकडून ती कथा ऐकली पाहिजे. कथा ही 4 ठिकाणं लावली पाहिजे. मंदिराच्या मैदानावर आपण कथा करू शकतो, शेतामध्ये मंडप देऊन कथा करू शकतो, आपल्या घराच्या मैदानात कथा मंडप देऊन कथा करू शकतो, तीर्थयात्रेमध्ये आपण कथा करू शकतो. आणखीन कथा करताना काय करावं? 5 ब्राह्मण खाली बसवावे म्हणले. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करताना, कथा ऐकताना सगळ्यांनी, कथा सांगणारा मीही आणि कथा ऐकणारा तुम्ही, सगळ्या जणांना 7 दिवस कमीत कमी ओम नमः शिवाय हा षडाक्षर मंत्र आहे. या मंत्राचा रोज सगळ्यांना 10-10 माळी जप करायचा असं याच्यात लिहिलंय. आजी किती माळी? उद्यापासून घरून येताना 10 माळी, म्हणजे 1000 वेळेस देवाचं नाव घ्यायचं. का लई होतंय. कमीत कमी 1 माळ. 1 माळ, 1 माळ घरून करून यायची तुम्ही आणि 1 माळ इथं मी करून घेणार. पुरुषांना जप करताना ओम नमः शिवाय म्हणायचं. काय म्हणायचं? ओम नमः शिवाय. आणि माता माऊल्याने काय म्हणायचं? नमः शिवाय. असं का ते पुढे सांगेल. रोज 1000 जप करायचा, म्हणजे 10 माळी जप करायचा किंवा गायत्री मंत्राचा जप करायचा. शेवटच्या दिवसाची समाप्ती करायची. 11 ब्राह्मणांना घरी बोलवायचं, त्यांना दही भाताचं भोजन द्यायचं, गाईचं दान द्यायचं, त्यांना दक्षिणा दान द्यायची असं वर्णन आहे. गायत्री मंत्रानं हवन करायचं. नाही तर रुद्र संहिता ही शिवमहापुराणातली सगळ्यात मोठी संहिता आहे. त्या रुद्र संहितेचा एक श्लोक म्हणून हवनामध्ये तूप टाकायचं, तीळ टाकायचे आणि त्या रुद्र संहितेच्या एका श्लोकानं म्हणजे सृष्टीखंड, सतीखंड, पार्वतीखंड, युद्धखंड, कुमारखंड हे 5 खंड त्याच्यामध्ये आहेत. या एका खंडाचा श्लोक म्हणून ते हवन करायचं. यानं शंकर प्रसन्न होतात. इथे शिवमहापुराणाच्या महात्म्याला पूर्णविराम आहे. विद्येश्वर संहितेच्या कथेला उद्या प्रारंभ असेल आणि वेळेतच उद्यापासून कथा चालू होईल. पार्वते पतये हर हर महादेव की जय. 12 ज्योतिर्लिंग भगवान की जय.